अशा पद्धतीने हे सगळं चित्र रंगवलं गेलं की खडसे 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 ह्या सगळ्या गोष्टी असे लोक इथे आणले गेले, इथे मतदारांवर दबाव टाकला गेला आणि ज्या शेवटच्या दिवशी जेव्हा मी 17 नंबर प्रभागामध्ये गेली, माझ्या गाडीला पूर्ण घेरलं गेलं, तिथे असेल नसेल सगळ्या गोष्टी बोलल्या गेल्या। कोणत्याच निवडणुकीमध्ये अशा पद्धतीचं वातावरण इथे झालं नाही, पण तुम्ही सुद्धा बघितलं असेल, तुम्ही सगळी मीडिया तिथे होती, पण इथे राष्ट्रवादी इथे नव्हती। ही निवडणूक आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून लढलेलो आहोत। मदतीला उतरले, रोहिणीताई देखील मदतीला उतरले। बघा, हे लोक मदतीला असं म्हणू शकत नाही। तुम्ही जर सगळं सिनारिओ निवडणुकीचं बघितलं असेल, जशी जशी निवडणूक जवळ येत गेली, इथे अशा पद्धतीने हे सगळं चित्र रंगवलं गेलं की खडसे 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 ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे शेवटच्या दिवशी आपण बघितलं असेल की 300-400 मोटरसायकल घेऊन इथे शहरामध्ये रॅली काढल्या गेल्या। आज पूर्ण त्याचं एव्हिडन्स आहे की इथे भुसावळचे गुंड लोक आणले गेले। आज ते कॅमेऱ्यात कैद आहे, असं पण नाही की काहीतरी मी बोलते आहे म्हणून, माझा तो स्वभावही नाही, जे आहे तेच मी बोले। असे लोक इथे आणले गेले, इथे मतदारांवर दबाव टाकला गेला आणि ज्या शेवटच्या दिवशी जेव्हा मी 17 नंबर प्रभागामध्ये गेली, माझ्या गाडीला पूर्ण घेरलं गेलं, तिथे असेल नसेल सगळ्या गोष्टी बोलल्या गेल्या आणि म्हणून खडसे साहेब त्यावेळेस बाहेर निघाले, बघितलं की बाबा ही परिस्थिती काही योग्य नाही आहे, कारण याच्या आधी कोणत्याच निवडणुकीमध्ये अशा पद्धतीचं वातावरण इथे झालं नाही। पण तुम्ही सुद्धा बघितलं असेल, तुम्ही सगळी मीडिया तिथे होती की 2 वाजेनंतर इथं कशा पद्धतीने वातावरण झालं। आणि जर असं होत असेल तर ठीक आहे, आज मी पण घरातली सदस्य आहे, त्यांनाही वाटलं असेल की कुठे ना कुठे ते चुकीचं होतं तर पुढे आले, पण इथे राष्ट्रवादी इथे नव्हती। ही निवडणूक आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून लढलेलो आहोत आणि भारतीय जनता पार्टी म्हणून ह्या निवडणुकीची जबाबदारी मी घेते। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।